विवाहानंतर 10 लाख रुपये हुंड्यासाठी पतीसह सासरच्यांकडून छळ केला जात असतानाही पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई होत नव्हती। त्याच्या निषेधार्थ पीडित महिला सपना पाटील हिच्यासह तिच्या कुटुंबियांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांसोबत झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। माझं नाव सपना सुदर्शन पाटील, ही माझी आई आहे। माझं 6 जानेवारी 2024 रोजी लग्न झालेलं आहे। मला 8 मार्च 2024 रोजी माझ्या सासरच्यांनी खूप मारहाण केली, मला पैशासाठी त्रास दिला, मला 10 लाख रुपयाची त्यांनी मागणी केली। मी दिले नसता लग्न त्यांच्या हौशीने त्यांच्या पद्धतीने सर्व लग्न काढून दिलं आणि लग्न झाल्यानंतर माझ्या सासूने माझ्याकडचे 11 तोळे 8 ग्रॅम सर्व दागिने काढून घेतले। ज्यावेळेस मी मागणी केली असता हे त्याच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बिझनेससाठी लागणार आहेत, तुला मी सोनं देणार नाही आणि तुला जर सोनं पाहिजे असेल तर तू तुझ्या भावाकडनं 10 लाख रुपये आणून दे। माझ्या दादाने सोनं वगैरे सर्व धरून 25 लाख रुपये खर्च करून लग्न केलेलं आहे। लग्न केल्यानंतर परत माझी सासू जर 10 लाखाची मागणी करत असेल तर काय करावं दादा, तुम्हाला काय योग्य वाटतं? मी त्यासाठी मला त्यांनी 10 मार्च 2024 रोजी माझ्या सासू सासऱ्यांनी, माझ्या मिस्टरांनी, माझे चुलत दिरांनी मला दारापुढे अंगणात सोडून चालले गेले। त्याच्यानंतर मला ते घ्यायलाच आले नाही। वारंवार मी माझ्या मिस्टरांना कॉल केले, व्हॉट्सअप मेसेज केले, त्यांनी माझा नंबर ब्लॉक करून टाकला। कोणता नवरा बायकोचा नंबर ब्लॉक करतो दादा? लग्न झाल्यानंतर या संदर्भात पोलिसात तक्रार दिली का? दादा मी त्यांच्याकडे 2 वेळा गेली माझ्या नातेवाईकांना घेऊन बैठकीसाठी। बैठकीला मला माझी सासू म्हणते मी तुला सून मानणार नाही, माझे मिस्टर म्हणतात मी तुला बायको मानणार नाही, तुला आम्ही आमच्या घरामध्ये घेणार नाही। त्यांनी मला घराच्या बाहेर काढून दिलं आणि माझ्यावर नाही ते घाणेरडे ॲलिगेशन केले, आरोप केले। एका महिलेला तिची इज्जत खूप प्रिय असते, इतक्या दिवसापासून मी माझी इज्जत सांभाळते, ती कशासाठी? नको आपलं नाव खराब होईल या हिशोबाने। त्यानंतर आम्ही महिला आयोगाला, महिला दक्षता विभागाला तक्रार केली। त्यांनी आमची केस समझोता करण्याचा प्रयत्न केला। मी त्यांना म्हटली मला नांदायचंच आहे, आजही नांदायचं आहे, उद्याही नांदायचं आहे, मी घटस्फोट किंवा न नांदण्यासाठी काही प्रकार केलेला नाही। त्यांनी समझोता करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणतीही माझी ऐकलं नाही, काउन्सिलिंग झाली नाही। शेवटी आम्हाला महिला दक्षतामधून पत्र मिळालं। मला 3/4/2025 रोजी पत्र भेटलं। मी वारंवार त्यांच्याकडे गेली, पोलीस स्टेशन MIDC पोलीस स्टेशनला। त्यावेळेस PI संदीप भट्टू पाटील साहेब होते। वारंवार साहेबांना मी बोलली की साहेब माझं असाचं पत्र आहे, माझी FIR दाखल करा। त्यांनी 4 ते 5 महिने माझी FIR दाखल केली नाही, 3 महिने माझी FIR दाखल केली नाही। असा कोणता कार्ड आहे? एका FIR ला 3 महिने लागतात। मग एखाद्याचा जीव झाला तेव्हा या ना, मग तुम्ही कशाला आज आले? यायलाच नको। कारण काय नाही माझ्या छळ करा सुरू आहे। तुमचं लग्न कधी झालं ते? माझं 6 जानेवारी 2024 रोजी लग्न झालं दादा। आणि त्या दिवसापासून आणि त्यात विशेष म्हणजे ज्या दिवशी माझं लग्न झालं 6 जानेवारीला, त्या दिवशी माझे नंदुई भाऊ चेतन सिंग कल्याण सिंग पाटील यांनी लग्न लागल्यानंतर भर पंक्तीतनं उठून माझ्या माहेरच्यांना शिवीगाळ केली। साले मादरचोद झोपडपट्टीची पैदास, अशा गलिच्छ खानदानमधली मुलगी करून आणली। यांनी माझ्या आईला बघितलं होतं का झोपडपट्टीत गेली का कुठे गेली? तर यांनी कोणी अधिकार दिलाय समोरच्या एखाद्या लेडीजची तुम्ही असं ह्या पद्धतीने बोलू शकतात? आज तुम्ही आत्मदहन का करताय? आत्मदहन मी याच्यासाठी करते दादा, अगोदर मला 3 महिने लागले, माझी चार्जशीट कोर्टात, माझी FIR दाखल झाली नाही। FIR दाखल झाली माझ्या एकमेव फक्त 498 मध्ये, आजपर्यंत 4 ते 5 तपास अधिकारी चेंज झाले। एका खुनाच्या आरोपामध्ये एवढी चेंज होत नाही। आता माझी FIR दाखल होऊन 6 महिने होऊन गेले। वारंवार मी पोलीस स्टेशनला जाते, माझी FIR माझी चार्जशीट कोर्टात पाठवा, हे का नाही पाठवत आहेत? हे म्हणतात 3च जणांचे नाव पाठवू। तुम्ही का 3 जणांचे नाव पाठवणार? जेव्हा कोर्टामध्ये पुरावे द्यायची वेळ येईल तेव्हा मी आहे ना खंबीर। मी जर नावं घेते तर मला कळतंय ना कोणाचे पुरावे द्यावे लागतील आणि चुकीचा आरोप मी कधी कोणावर करणारच नाही, मला पटत नाही। शेवटी माझ्या आईने तिच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आज आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे आणि आज माझी आई आत्मदहन करणारच आहे। लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलं, ती तिच्या मुलीसाठी बलिदान देणार आहे। धुळे शहरातील साक्री रोडवरील गट क्रमांक 35 आणि 36 हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। पेट्रोल पंपाच्या भूमिपूजनापूर्वीच पालकमंत्री जयकुमार रावल यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसलंय। धुळे जिल्ह्यातील साक्री रोडवरील मच्छी बाजार परिसरात असलेल्या गट क्रमांक 35 आणि 36 इथं महापालिकेच्या वतीनं पेट्रोल पंप उभारण्याचा घाट घातला जात होता। मात्र या पेट्रोल पंपाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केलाय। ही जागा एका खासगी व्यक्तीची असून त्या ठिकाणी मच्छीमारांना व्यवसायासाठी ओटे बांधून देण्यात आले असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलाय। मात्र या जागेवर महापालिकेचे अधिकारी काही उद्योगपतींना हाताशी धरून पेट्रोल पंप उभारण्याचा प्रयत्न करत असल्यानं मच्छीमारांना व्यवसाय धोक्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या पेट्रोल पंपाला जोरदार विरोध केलाय। सत्तार सय्यद कासिम, मी राहणार मोगलाई सामाजिक कार्यकर्ता। हा सर्वे नंबर
35 गट क्रमांक 35-36 हा या माझे नातेवाईक आहे, यांच्या आजोबाचा आहे, हा पण यांचे वारस आहे, हा सर्व आहे ना उभे वारस आहे. हा जागा आमची मूळ मालका हक्काची आहे, बरोबर. पण काही नगरपालिकेचे अधिकारी हे लोकात बरीच मोठे उद्योगपतीचे हात मिळवणी करून इथे पेट्रोल पंप टाकायचा सांगताय आणि पेट्रोल पंपासाठी 2-3 दिवसापासून हे गरीब लोकांना आम्ही जी कमेंटमेंट करून हा मासामार आमचे समाजचे बंधू बिल समाजाचे बंधू यांना आम्ही बिना भाड्याने कमेंटमेंटवर दिलेली होती. त्यांचे पूर्ण ओटे मोकळे करून टाकले. म्हणजे हा लोकांची ओटे बांधायची परिस्थिती नाही, हा गरीब लोकांचे ओटे मोडले गेले. कोर्टात आमच्या म्हणजे आमच्या आजोबांनी जे ह्या जागामधून काही जागा दान केलेली आहे, वक्फ केली आहे, त्याच्या बी पेंडिंग आहे मॅटर. आणि आमच्या विभागीय आयुक्ताकडे आमच्या मॅटर पेंडिंग असताना नगरपालिकांचे लोक काही अधिकारी कर्मचारी येऊन आणि पोलीस प्रशासनाला कुठल्याही परवानगी नसताना पोलिसांचा दुरुपयोग करून त्यांची दिशाभूल करून पोलीस प्रशासनाची इथे येऊन आम्हाला हा लोकांना सर्वांना त्रास देते. मी खरं बोलतोय का खोटा? बरोबर आहे ना? हा देश 100 ते 150 लोकांच्या उपासमारीची वेळ आली आहे. तर आमची नगरपालिकेतील सत्ताधारी लोकांशी बी आणि उद्योगपतींची बी हात जोडून विनंती आहे का आमची आजोबाची जागा, आमची हक्काची जागा हिसकावू नये आणि हा गोरगरिबांना बेरोजगार करू नये. या बोलून जर मी काय चुकलं असेल तर मी माफी मागतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. जळगाव शहरातील चांडक कॅन्सर हॉस्पिटल तसंच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त जळगाव यांच्या विरोधात एका कॅन्सर रुग्णानं सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील मंदाबाई लक्ष्मण गुट्टे या कॅन्सर रुग्ण आहेत. त्यांच्यावर चांडक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरची 3 वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र 3ही शस्त्रक्रिया अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तसंच डॉक्टर चांडक फार्मा मेडिकलमधून देण्यात आलेली बिलं ही त्याच दिवशी त्याच वेळी इतर रुग्णांच्या नावावरही देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ मंदाबाई लक्ष्मण गुट्टे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. मला चांडक हॉस्पिटलमध्ये असे 2 बिले दिली. हे दोन्ही बिलं माझ्याकडे ओरिजिनल आहेत. या बिलामध्ये डेट ऑफ ॲडमिशन सारखी आहे, डिस्चार्ज सारखा आहे, बिल नंबर सारखं आहे, वेळ सारखी आहे, पण सर्व फिगर चेंज आहेत. याच्यामध्ये 28/2ला मी ॲडमिट झालो, 13/3ला माझा डिस्चार्ज झाला. याच्यामध्ये ICUमध्ये मला 10 दिवस दाखवलेले माझ्या आईला, त्याच्यानंतर रूममध्ये 7 दिवस दाखवले, म्हणजे असे 17 दिवस आहेत. हे दुसरं बिल आहे. याच्यामध्ये ICUमध्ये 10 दिवस दाखवलेत आणि रूममध्ये 4 दिवस दाखवलेत. हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे, कारण मी ज्या दिवशी ॲडमिट झालो तोच आहे हा प्रकार. त्याच्यानंतर यांनी हे बिल करेक्शन करण्यासाठी मग व्हिजिट चार्जेस एका बिलामध्ये 14 दिवस आहेत, दुसऱ्या बिलामध्ये 4 दिवस आहेत. त्याच्यानंतर मेडिकल इक्विपमेंट चार्जेस या बिलामध्ये 7 दिवस आहेत, या बिलामध्ये 4 दिवस आहेत. हे मेडिकल इक्विपमेंट चार्जेसचे 4 दिवस आहेत. आणि दोन्हीची अमाऊंट जर या बिलानुसार 17 दिवस होतात, या बिलानुसार 14 दिवस होतात, तर याची अमाऊंट 4,15,000 रुपये आणि याची पण अमाऊंट 4,15,000 रुपये. जर डॉक्टरांनी सांगितलं, त्यांच्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं किंवा मी 10 दिवसाचे ट्रीटमेंटचे बिल घेतलं आहे, तर मग हे 14 दिवसाचं बिल आलं कुठून? हे तर मी स्वतः बनवलेलं नाही आहे. बरं, 3 दिवसाची या बिलानुसार 17 दिवस होतात, या बिलानुसार 14 दिवस होतात. 17 दिवसाची अमाऊंट ही 4,15,000च आहे आणि 14 दिवसाची अमाऊंट ही 4,15,000च आहे. मग ही एवढा मोठा डिफरन्स आहे. मग यांनी याच्यातून एक मधला मार्ग काढला की माझ्या नावच्या रिफंड रिसिप्ट बनवल्या. रिफंड रिसिप्टवर माझ्या परिवारातली कुणाचीही साईन नाही आहे. ही रिफंड रिसिप्ट 50,000ची माझ्या नावावर बनवली. याच्यावर कुठंही माझी साईन नाही. मला कुठल्या स्वरूपात त्यांनी परत दिले हे पण आजपर्यंत सांगितलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आणखीन एक रिसिप्ट बनवली 4,750ची. हेही पैसे त्यांनी कुणाला दिले हे मला माहीत नाही आहे. त्याच्यानंतर आज मला DI ऑफिसनं जे बिलं सादर केलीत त्याच्यामध्ये ज्या सह्या आहेत, ज्या रजिस्टर्ड फार्मसीच्या सह्या आहेत, आता हे बिलं त्यांनी दिलेले त्याच्यावरच्या सह्या आणि त्या सह्यांमध्ये डिफरन्स आहे. मग हा रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का तो रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे? जर DI सांगतं की यांच्याकडे रजिस्टर्ड फार्मासिस्ट त्या पिरियडमध्ये नव्हता, तर मग कोणत्या बिलावरच्या सह्या ओरिजिनल आहेत आणि कोणते बिलं ओरिजिनल आहेत हे मला विचारायचं आहे DI ऑफिसला. असंही म्हटलेलं आहे की तुम्हाला
जे काही तुम्ही बिलं सादर केलेली आहेत डॉक्टरांचं असंही म्हणणं आहे की तुम्हाला पॅकेज देण्यात आलं होतं. सर पॅकेजचा प्रश्नच नाही याच्यात, कारण मेडिकल मी भरतोय, सगळ्या याचे पैसे मी भरतोय. म्हणजे पॅकेज म्हणजे त्यांनी एक लमसम तुम्हाला अमाऊंट सांगितली, तेवढ्या अमाऊंटमध्ये तुमचं मेडिकल असेल, त्याच्यानंतर तुमचं हॉस्पिटलचं असेल, ट्रीटमेंट असेल, ऑपरेशन असेल, हे एक पॅकेजमध्ये तुम्हाला त्यांनी दिलं? नाही सर, पॅकेजमध्ये नाही आहे ते. त्यांनी क्लिअरली लिहून दिलेलं आहे की तुम्हाला मेडिकलचा खर्च वेगळा लागेल, रूमचे एवढे लागतील, ऑपरेशनचे एवढे लागतील, ICUमध्ये दाखल करावं लागतं 10,000 रुपये पर डे लागेल, रूम त्याच्यानंतर बाकीच्या जे टेस्ट असतील याचे वेगळे पैसे लागतील. काय काय मागणी म्हणजे डॉक्टरांना काय काय डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, मेडिकलवरही कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्याची कार्यालयीन चौकशी करून त्याला तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करायला, जोपर्यंत त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत त्याला निलंबित करायला पाहिजे. तोपर्यंत तुमचं उपोषण सुरू राहील? जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही तोपर्यंत माझी आई उपोषणाला राहील. इथं मालेगावात नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 5 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 2घांना पुढील उपचारासाठी नाशिक इथं हलवण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा हा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी फुगे घेण्यासाठी थांबलेले नागरिक जखमी झालेत. या घटनेत 2 लहान मुलं, 2 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. विनोद थोरात, मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला यादव आणि उज्ज्वला महाजन अशी जखमींची नावं आहेत. पोलीस अधीक्षक दर्शन दुगड आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता. त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचं सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण 5 जण जखमी झाले असून एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर 4 व्यक्तींना नाशिक येथे उपचाराकामी पाठविण्यात आलेले आहे. परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही. कृपया नागरिकांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये आम्ही पुढील कार्यवाहीसाठी जे 2 व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कार्यवाही आम्ही करत आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफवेवर किंवा कोणत्याही गोष्टीवर, इतर गोष्टीवर विश्वास करू नये आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे आणि तपास करत आहे. जय हिंद. कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मातब्बर नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेत. शेट्टी यांच्या कार्यालयात त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुनील जसवार नावाच्या व्यक्तीला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आरोप जसवार यांनी केलाय. तसंच मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केलाय. ही घटना 15 जानेवारी रोजी घडल्याचं सुनील जसवार यांचं म्हणणं आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार करणाऱ्या सुनील जसवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सुनील जसवार हे एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसतायत. त्या तरुणाला माफी मागायला लावत असल्याचंही स्पष्ट दिसतंय. या दोन्ही प्रकरणांचा कोळसेवाडी पोलीस तपास करतायत. आरोप सुनील जयस्वाल यांनी केलेला आहे. मला आता समजलं तो पण आमचा पदाधिकारी आहे, गट प्रमुख आहे तो. आणि 44 वार्ड जो डोंगरी होता तो आता 18 नंबर पॅनल झाला आहे. तर आम्ही एकाच संघटनेत काम करत होतो. त्याला पण गट प्रमुखचा पद आहे, मला शाखा प्रमुखचा आहे, उपशाखा प्रमुख, शाखा संघटक अनिता सोनवणे, सगळे आम्ही एकत्रच काम करत होतो. पण इलेक्शनच्या आदल्या दिवशी जो सुनील जयस्वाल पंडित उर्फ त्यांनी आमच्या शाखा संघटनेला कॉल केला आणि त्याला बोलला का आपल्याला काम करायचं आहे जाधव सरांचा. तर त्यांनी विचारलं, अरे तू तर आपल्या पक्षात काम करते ना, तर तू तसं मला का बोलला. त्या हेतूने मी त्यासाठी त्याला ऑफिसला बोलवलं आमच्या. त्याला सांगितलं, अरे तू आपण एकच पक्ष काय, एकच ह्याच्यात आहे, तू का असं मॅसेज देतो यांना का शाखा तू आपल्याला जाधव सरांचं काम करायचं आहे. तर त्याला बोललो, जर जाधव सर पण पॅनल क्रमांक 18D आणि मल्लेश शेट्टी साहेब हे पण पॅनल क्रमांक 18D आहे. त्यांनी असा मेसेज दिला का तो गरीब आहे, ते जाधव सर आपल्याला कामं येतील, बाकी लोक शेट झाल्यात, सगळे झाल्यात, असा चुकीचा त्यांनी मॅसेज भरपूर तिथं फैलला. त्या हेतून त्याला बोलून आम्ही समजवला आणि समजून वगैरे त्याला सांगितलं ऐसा कर मत,
तर त्यांनी माझ्या इलेक्शनच्या नंतर आता या गोष्टीला झाले 11 दिवस. आज मला समजलं माझ्यावर त्यांनी तक्रार केली मारहाणाची. मारहाण असा वगैरे काहीच प्रकार झाला नाही. मतदान करण्यापासून मतदान करण्यापेक्षा वंचित ठेवूच नाही, कारण की तो पण स्वतः माणसं वगैरे हाणत होता, तो पण नेत होता. मग त्याला मतदान करण्यासाठी वंचित कशाला करणार आम्ही? मग त्यांचं पुढे नेमकं काय प्रकरण आहे? तो प्रकार असा आहे का हा सेंटरिंगचे कामं घेतो सगळीकडे, मोठे मोठे त्याचे जयस्वाल कंट्रॅक्शन करून त्याचा फॉर्मचं नाव आहे. तर ते त्याच्यासाठी सेंटरिंगसाठी माणसं लागतात, 80, 90, 100 जे पण माणसं लागतात. तर ते त्या माणसाचा जो ज्याला मारहाण केली त्याचा तो व्हिडिओ आहे. त्यांनी खर्चासाठी माणसांसाठी पैसे मागितले, त्याला न देता मारहाण अशी केली. तेव्हा पण त्याला मारून त्याने हाकलून दिला. त्याच्याच गावचा आहे तो. त्याला बरं, हे मारहाण शाखेमध्ये झाल्याचं त्यांनी सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी. शाखेमध्ये नाही मारला, त्यांनी दुसऱ्या त्याच्या ऑफिसमध्ये मारहाण केली त्यांनी. मी सुनील कुमार मोहनलाल जयस्वाल. 15 तारखेला मी वरती नेतेवली होमबाबा टेकडी माझ्या काकाच्या घरी मतदानासाठी मी त्यांना सांगायला गेलो की आपण मतदान करून आपण कामाला जाऊ. तेव्हा इरफान 9:20 इरफान तांबोलीचा मला फोन आला, नेतेवली शाखात ये. तर मी बोललो कशासाठी? बोलतो नाही तू नेतेवली शाखात 10 मिनिटामध्ये पोहोच, नाहीतर मी वरती येतो. मग नेतेवली शाखात मी आलो. इरफान तांबोली आणि प्रवीण लहू म्हात्रे मला मारहाण करून मला शाखेमध्ये बसवले आणि बसवल्यानंतर माझा मोबाईल जबरीने सोडून घेतले आणि मला त्या दिवशी मतदान करायला दिले नाही. मी त्यांना बार प्रयत्न करत होता मला मतदान करून द्या, करून मी बाहेर कामाला जाऊ, पण ते लोकांनी मला थांबून ठेवले. मी बोललो त्यांना बाबासाहेबांनी मला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, मला मतदान करायचे आहे. पण त्यांनी मला बोलले की तू आता 5:30 वाजतापर्यंत गपचूप बस तिथे. मी गपचूप बसलो. 5:30 वाजता नंतर मला 7 वाजता ते लोकांनी सोडल्यानंतर मला बोलले हे घटना कोणाला सांगू नको, जर कोणाला तू सांगितला तुला माझ्याकडे लय पोरे आहेत, 1,50,000 देऊन तुझ्या जीवाला ठार करून घेऊ, अशी मला धमकी दिली. कोणत्या पक्षाच्या हे पोरं होती तुम्हाला? ते प्रवीण लहू म्हात्रे होते, इरफान तांबोली होते, शिवसेना पक्षाचे होते. काय नेमकं तुम्हाला थांबून ठेवायचं कारण काय? ते मला थांबून ठेवले. ते मला बोलले की तू माझ्या विरुद्ध काम करतो का? मी त्यांना बोललो तुमच्या विरुद्ध काही काम करत नाही. मी मतदान करून मी कामाला जातो. मला तुम्ही प्रचार वगैरे करत होते का दुसऱ्या पक्षाचे? नाही, काय नेमकं कारण? नाही काही. एवढ्या लोकांमध्ये तुम्हाला नेल्याचे कारण काय? हा, ते मला काही माहिती, आता त्यांनाच माहिती साहेब. कोण आहेत ते? कोणाची मुले आहेत? ते मल्ले शेट्टी साहेबांची मुले आहे. पण मल्ले शेट्टी साहेब, उमेश शेट्टी साहेबांनी मला काय बोलले नाही. फक्त प्रवीण लहू म्हात्रे आणि इरफान तांबोलीने मला मारहाण केली. आणि कल्याणमध्ये नगरसेवक बेपत्ता प्रकरणी नीरज दुबे आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. नगरसेवक मथुर म्हात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही अदाखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. नीरज दुबे यांच्या अर्जावरही तपास सुरू आहे. या प्रकरणात नीरज दुबे आणि इतर 2 लोकांविरोधात अदाखलपात्र गुन्हा नोंदवला गेलाय. नीरज दुबे व्यतिरिक्त कोणालाही चौकशीसाठी बोलवलं गेलं नाही. कोणाचा मृत्यू झालाय या संदर्भातील माहिती आता उपलब्ध नाही, अशी माहिती कोळसवाडी पोलिसांनी दिली आहे. सर, बेपत्ता नगरसेवक प्रकरणी आपल्या इकडे मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी तक्रार दिलेली, काय नेमकी ती तक्रार होती? कोणाविरुद्ध ती तक्रार त्यांनी दिली? कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथे काल उमेश बळीराम म्हात्रे यांनी एक तक्रार दिली होती की त्यांचा मुलगा जो नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे आणि ते देवदर्शनासाठी बाहेर गेलेले, परंतु काही त्याचे पोस्टर लागलेले आहे की ते इथे नाही आहे, तर तो त्यांच्या संपर्कात आहे, त्यांची बदनामी झालेली आहे, अशा स्वरूपाची एक त्यांनी अदखलपात्र स्वरूपाची तक्रार कोळशेवाडी पोलीस स्टेशनला काल दाखल केली होती. त्या अनुषंगाने ती तक्रारीची शहानिशा करा अशा स्वरूपाचा एक तक्रारी अर्ज आज आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. त्याची चौकशी सध्या चालू आहे. शहानिशा करा आहे तक्रारी अर्ज जो आहे तो कोणी दिलेला आहे आणि कोणाविरुद्ध काल त्यांनी, किती जणांविरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केली? काल तक्रारी जी आपल्याकडे दाखल झालेली होती कोळशेवाडी पोलीस स्टेशनला, ती नीरज दुबे यांच्या विरोधात दाखल झाली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने नीरज दुबेंनी आज एक वेगळा अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जाची चौकशी आता कोळशेवाडी पोलीस स्टेशन करेल. सर, आज ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी देखील आरोप केला की त्यांचा जो एक पदाधिकारी आहे
त्यांना पोलीस वारंवार फोन करत होते. दबावामुळे कुठंतरी त्याचा रात्री मृत्यू झालेला आहे अशा प्रकारचा आरोप त्यांनी केल्याने 302 प्रमाणे पोलीस प्रशासन असेल किंवा उमेश म्हात्रे असेल यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी माहिती त्यांनी आज दिलेली आहे. या संदर्भात नाही, अशा प्रकारची माहिती कोणतीही पोलीस स्टेशनला अद्यापपर्यंत प्राप्त नाही आहे. जो अर्ज प्राप्त झालेला आहे नीरज दुबेचा, त्या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. कुठल्याही व्यक्तीची मयत असल्याची अशी नोंद आपल्याकडे आली आहे का? आणि अशा प्रकारचा जो ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे रमेश टिके यांना आपल्याकडनं फोन केला होता का आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव होतं का? नाही, तक्रार ती फक्त नीरज दुबे आणि इतर 2 लोक अशा स्वरूपाची तक्रार होती आणि त्याबाबत आता या पोलीस स्टेशनला आतापर्यंत काही दाखल नाही. पुंडलिक नगर पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसांपूर्वी गोळीबारीची घटना घडली होती. या प्रकरणी पुन्हा रजिस्टर नंबर 26 अंतर्गत प्राणघातक हल्ला आणि गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा तपास सुरू असून त्यातील अटक आरोपी क्रमांक 1 ते 7 या स्थळ पाहणीसाठी बाहेर काढण्यात आले. आरोपी कुठे लपले होते, त्यांनी काय केलंय याबाबत तपासणीसाठी ही पाहणी करण्यात आली. पुढील कारवाईसाठी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम जाट याच्यावर पुंडलिक नगर, जवाहर नगर, करमाड तसंच इतर पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. इतर आरोपींवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी 2-2 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. कोणत्याही गुंडाच्या दहशतीखाली नागरिकांनी राहू नये. गुन्हेगारी टोळक्यांविरोधात पोलीस कडक कारवाई करणार असं पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितलंय. पुंडलिक नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 26/2026 प्राणघातक हमला करणे आणि दहशत निर्माण करणे, फायरिंग करणे अशा कृत्य केलेले आहेत आरोपींनी. त्या अनुषंगाने पुंडलिक नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे. त्यातील अटक आरोपी क्रमांक 1 ते 7 यांना तपासकामी आम्ही आज रोजी इथे बाहेर काढलेला आहे. त्या आरोपितांनी गुन्हा केल्यानंतर कुठे लपले होते, यापैकी 3 आरोपी कुठे लपले होते ते ठिकाणं दाखवण्यासाठी ते आलेले आहेत. ते व्हेरीफाय केलेले आहे आम्ही आणि सदर परिसरात परिसरातून आता त्यांना पुढील कारवाईसाठी आम्ही कोर्टात नेत आहोत. साहेब, ह्यांच्यावर जे कलम आहे त्याच्या अगोदर पण ह्याच्यावर काय केस होते? याच्यातील आरोपी जो शुभम जाट आहे त्याच्यावर यापूर्वी 19 केसेस पुंडलिक नगर, मुकुंदवाडी, जवाहरनगर, करमाड, एम सिडको असे विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याचे मनोज पडूळ आणि इतर जे सहआरोपी आहेत त्यांच्यावर 2-2 गुन्हे दाखल आहेत. तुम्ही काय आवाहन करणार इथून जनताला? इथं आम्ही नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठलाही गुंड, कुठलाही बदमाश याच्या दहशतीत राहू नका. आणि जे कोणी स्वतःला हा सेना ते सेना म्हणून जर जे विविध गुन्हेगारी गट तयार केलेले आहेत, वानर सेना वगैरे अशा प्रकारचे, त्या कुठल्याही दहशतीमध्ये त्यांच्या दहशतीमध्ये राहू नका. पोलीस त्यांच्या विरोधात सक्त ते सक्त कारवाई करेल. तुम्ही फक्त पोलिसांवर विश्वास ठेवा, कायद्यावर विश्वास ठेवा. कायदा हातात घेऊ नका. तुमच्यावर काही तुमच्या विरुद्ध काही त्यांनी काही हे केलेलं असेल, तुमच्यावर काही कृत्य केलेलं असेल, मारहाण असेल, दहशत निर्माण करण्यासाठी काही चाकूनी धाक असेल, शक्तिशस्त्रांनी धाक केलेला असेल, तर बिलकुल तुम्ही त्या विरोधात जे काही हद्द आहे त्या अनुषंगाने त्या पोलीस स्टेशनला तक्रार करा. आम्ही सक्त ते सक्त कारवाई करत आहोत. आपलं पुरं नाव आणि पद साहेब? आम्ही पोलीस निरीक्षक भंडारे, अशोक भंडारे, पुंडलिक नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी. थँक्यू. ठाण्यात 2006च्या घटनेनंतर 20 वर्षांनी शहीद कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. मागील 14 वर्षांपासून नैनिश पाटणकर यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम घंटाळी नाका इथं आयोजित केला जातो. मागील अनेक वर्षांपासून विविध शहीद कुटुंबियांना इथं आमंत्रित करून त्यांचा मान सन्मान करण्यात येतो. भिवंडी दंगलीत जे शहीद झाले त्यांचं कुटुंबीय इथं उपस्थित होतं. देशासाठी हे आपले ऋण आहे. देशासाठी जे शहीद होतात त्यानंतर अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. 2006च्या घटनेनंतर तब्बल 20 वर्षांनी आम्ही त्यांना इथं आमंत्रित केलंय. त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न केला असल्याचं आयोजकांनी म्हटलंय. मागील 14 वर्ष आमचे नैनेश पाटणकर आहेत, त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घंटाळी नाका इथे केला जातो. मागील अनेक वर्षात विविध शहीद कुटुंबांना आम्ही इथे बोलवतो आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आम्ही इथे करतो. सो आज देखील भिवंडी दंगलीतले जे शहीद होते त्यांच्या कुटुंबियांना आज आम्ही इथे बोलवलं होतं आणि आम्हाला असं वाटतं की हे आपण देशासाठी असलेले एक ऋण आहे. ज्या दिवशी शहीद होतात त्याच्या काही दिवस त्यांच्या कुटुंबियांना लोक लक्षात ठेवतात आणि त्याच्यानंतर कोणीही त्यांना पाहायला पण जात नाही. सो 2006च्या घटनेनंतर 20 वर्षांनी
आज आम्ही त्यांना इथे बोलवलेलं आहे आणि आमच्याकडनं त्या जुन्या आठवणी ज्या त्यांच्या होत्या त्या तिथे त्यांना उजाळा दिलेला आहे. सो मला असं वाटतं की असे कार्यक्रम विविध ठिकाणी झाले पाहिजेत आणि विविध शहरांमध्ये झाले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक इथं मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडलं. मात्र भाषणादरम्यान त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्यानं वाद निर्माण झाला. यावेळी नाशिक येथील वन विभागातील कर्मचारी माधवी जाधव यांनी तात्काळ भाषणावर आक्षेप घेत मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचं नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप केलाय. तसंच त्यांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी केल्यानं एकच खळबळ उडाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात दक्ष पत्रकार संघ आणि आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकासमोर मंत्री गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचं दहन केलंय. यावेळी गिरीश महाजन यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान सुपूर्द केलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हा संपूर्ण भारत देश आज जगामध्ये चाललेला आहे. भारत देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून 85% लोक ह्या ठिकाणी SC, ST, NT, VGNT आणि OBC ह्या महिला असतील त्याच पद्धतीने पुरुष असतील या सर्वांना या ठिकाणी समान अधिकार देण्याचं कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून झालं. परंतु आज नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रजासत्ताक दिनी ज्यावेळेस गेले त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी या ठिकाणी नाव घेतलं नाही. त्या ठिकाणी माझी भीमकन्या माधवी जाधव यांनी त्या ठिकाणी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गिरीश महाजन यांनी या ठिकाणी नाव घेतलेलं नाही, आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि ती न्यूज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे. आम्हाला असं वाटतं की गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रजासत्ताक दिनी घेतलं नाही हे जाणून बुजून घेतलेलं नाही असा आमचा आरोप आहे. कारण की गांधीजींचा जो खून झाला तो गोडसेने खून केला आणि गोडसेने त्या ठिकाणी हिरवी चादर पांघरलेली होती की जेणेकरून या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडली गेली पाहिजे होती. मग मला असं वाटतं आजचा गोडसे हा का, कारण की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी नाव न घेणं म्हणजेच या ठिकाणी BJPचा हा गोडसे या ठिकाणी आम्ही त्याचा धिक्कार करतो. नंदुरबार महानगरपालिकेच्या माध्यमातून नंदुरबार इथं नमो उद्यान उभारणीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या नमो उद्यानाचं भूमिपूजन राज्याचे गृह महसूल आणि ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. नमो उद्यानासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. लवकरच या उद्यानाचं काम सुरू होणार आहे. अत्यंत दर्जेदार आणि आकर्षक स्वरूपाचं हे उद्यान साकारण्यात येणार आहे. नंदुरबार नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असून शासनाच्या माध्यमातून नंदुरबारचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलंय. आज भूमिपूजन करत असताना आणि शहरामध्ये जे वातावरण मी पाहतो मला वाटतं ह्या 1 कोटीचं भूमिपूजन तर व्यवस्थित होणारच आहे. परंतु आपण सर्व नगरवासियांनी शिवसेनेवरती ठेवलेला जो विश्वास आहे नक्कीच हा विश्वास त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक आणि आमच्या नगरपरिषदाही ह्या साध्य करून दाखवतील हा विश्वास दर्शवतो. आणि आज ह्या उद्यानाचं भूमिपूजन झालं अशी घोषणा करतो आणि आपल्या सर्व मनपूर्वक शुभेच्छा करण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पार पडलं. गेल्या अनेक वर्षांपासून तहसील कार्यालयाची जुनी इमारत जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले यांनी महसूल विभागाकडे याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश येत नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री इंद्रनील नाईक, आमदार राजकुमार बडोले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. या नवीन प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या आणि सुलभ सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला आहे. भूमिपूजन म्हणजे प्रशासकीय इमारत ही कुठल्याही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गरजेची असते. कारण की जर ऑफिस वेगळ्या ठिकाणी वेगवेगळं ऑफिस असेल आणि एका माणसाला एका व्यक्तीला खेड्यापासून जर तो खर्च करून येत असेल तर त्याला 10 जागेवर जायचं असेल. हे सर्व जर एका जागेवर होत असेल तर याचं आपल्याला माझं मत आहे की
प्रशासकीय इमारत ही प्रत्येक तालुक्याला झालीच पाहिजे आणि आपल्या इथे सन्माननीय आमदार साहेब यांच्या पुढाकाराने ही आता याचं भूमिपूजन झालं तर याचा फायदा हा निश्चितपणे प्रत्येक ग्रामीण क्षेत्रातील या तालुक्याच्या सर्व लोकांना होणार आहे. अकोला महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी महाविकास आघाडीकडून नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. महापौर पदासाठी उबाठा गटाच्या नगरसेविका सुरेखा मंगेश काळे यांनी नामांकन अर्ज सादर केलाय. तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान आणि भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं रणजित पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार यांनी यापूर्वी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. आता त्यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज केल्यानं महापालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नामांकन अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीचे नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे आणि सर्वांची इच्छा होती की बा मी उपमहापौर पदासाठी अर्ज भरावा, म्हणून त्या हिशोबाने मी उपमहापौर पदासाठी आज अर्ज भरलेला आहे. अकोल्याचा विकास करायचा असेल तर महापौर ओबीसी खुललेला आहे महिला, तर मग उपमहापौर पदासाठी सर्वांनी म्हटलं की बा तुम्ही अर्ज भरा. मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आणि आता तसाच जनतेचा जो विश्वास आहे तो कायम ठेवायसाठी मला सर्व बाकीचे जे आहेत त्यांनी जर मतदान केलं मी उपमहापौरसाठी राहील आणि अकोला शहराचा विकास करेल. इतर पक्षाकडून काही आपल्याला नाही आता ते बघू, अजून काही नाही. कोणासोबत काही ठीक आहे. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.